नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेलं असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा, कारण आपल्या चॅनलवर मी मराठी सणवार त्याचबरोबर पूजा अर्चा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्याबद्दल मला जे उपाय माहिती आहेत ते उपाय सांगत असतो। तुम्हाला या गोष्टी आवडत असतील किंवा या गोष्टीमध्ये रस असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा। तर मंडळी, स्वामी समर्थांचे भक्त 9 गुरुवारचे व्रत करत असतात। स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करीत असतात। या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते। नव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते। आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा। पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा। आता व्रतासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र, गूळ खोबरं, तमन, तांब्या, पळी, अष्टगंधा, जानव, हिना अत्तर, चंदन, विविध फुले, जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, एक जुडी तुळस आणि इतर फुले, तसेच स्वामींची मूर्ती किंवा फोटो। नंतर पूजाविधी: व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे। स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा। नित्याची देवपूजा करावी। घरातील देवासमोर एक नारळ, विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी ठेवून नमस्कार करावा। वडील मंडळी असतील तर वडील मंडळींनाही नमस्कार करावा आणि पूजेला प्रारंभ करावा। फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा। जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी। मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा। वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा। आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी। उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख असेल तर जरूर ठेवावा। चौरंगाच्या शेजारी समई लावावी। सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा। चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा। आता संकल्प कसा करावा? आपल्याला जो आपले अडीअडचण किंवा आपला जो संकल्प असेल तो आपण साध्या आपल्या भाषेमध्ये करू शकतो किंवा जो नेहमी संकल्प करतो तसा केला तरी चालेल। तो संकल्प असा आहे: मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्तम फलम प्राप्त्यर्थम मम सकल कुटुंबीनाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य विरुद्धास्तर्म पुत्र पौत्र संतति वृद्धि अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रह पीडा शांत्यर्थम एवं सकल कामना सिद्धि द्वारा धर्मार्थम मोक्षफल प्राप्त्यर्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजनम एवं व्रतकथा श्रवणच करिष्ये असा संकल्प करावा किंवा आपण आपल्या भाषेत केला तरी चालतं। असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे। गणपतीचे ध्यान करून ओम गंग गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे। हळद कुंकू वाहून दुर्वा, लाल फुलं, बेल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा। धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी। तुपाचा दिवा ओवाळावा। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा। घंटा वाजवावी। घंटेला हळद, कुंकू, अक्षता, गंध, फूल अर्पण करून अगरबत्ती, धूप दाखवावा। दीप ओवाळून घंटा वाजवावी, नमस्कार करावा। नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा करावी।
ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनार्थ एवं आसनार्थ अक्षतान समर्पयामी असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात। ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थ चंदन अलंकारार्थ अक्षतान एवं सौभाग्यद्रव्यम हरिद्रा कुंकुमम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा। ओम नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञपवितम एवं वस्त्रम समर्पयामी असे म्हणून स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा। ओम नमो श्री समर्थाय ऋतुकालोद्भवस पुष्पाणि एवं सुगंधी द्रव्यम समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब मोगरा जास्वंद सोनचाफा अशी फुले अर्पण करून हिना अत्तर लावून नमस्कार करावा। ओम नमो स्वामी समर्थाय धूप दीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा। ओम नमो स्वामी समर्थाय मुखवासार्थ पुगी फल तांबूल नारिकेल महाफलम एवं महादक्षिणाम समर्पयामी असे म्हणून विड्यावर नारळावर आणि फळांवर पळीभर पाणी सोडावे। हळद कुंकू चंदन फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा। आता आपल्याला हे सगळे मंत्र येत असतील तर ठीक आहे, आणि नसतील तर आपण जी नेहमी पूजा करतो हळद कुंकू फुलं वगैरे जे वाहतो ते आपल्या पद्धतीने केले तरी चालेल। यानंतर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली असेल तर ठीक आहे, आणि जर अष्टोत्तर शतनामावली तुमच्याकडे नसेल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आणि प्रत्येक मंत्राच्या वेळेला एक तुळशीचं पान स्वामीच्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करावे। हे झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांची व्रतकथा ती वाचावी। ती व्रतकथा अशी आहे। श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध फुलं हळदी कुंकू तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा। नंतर पोथीला प्रारंभ करावा। श्री गणेशाय नमः श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी। मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाकीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले। मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करेल आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती। परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते। शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला। मुलाची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता। त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती। ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखविल अशी त्यांना आशा होती। म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी व्रतवैकल्य करू लागले। याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला, पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली। कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येऊ लागले। घरही गहाण पडले होते। म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात। अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला, कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती। मुलाचा विवाह झाला, सून घरात आली, परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले खरे रूप प्रकट केले। सासू सुनेची कडाक्याची भांडणे कलह सर्वांची दुबंगलेली मने, त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले। एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेलं सुखी संसाराचे रहस्य, सुखी जीवनाची गुरुकिल्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके त्यांना पाहायला मिळाली। त्यांनी मालकिणीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले। मालकिणीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले। पुस्तकाचे वाचन सुरू केले। वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले। जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला। गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणून त्यांनी फोन केला। त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले।
गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवनव्यथा सांगताना दोघंही ओक्साबोक्शी रडले। त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारची व्रतकथा पोथी हातात देऊन 9 गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले। त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक 9 गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले। 9व्या गुरुवारी उद्यापनही केले। वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले, परिस्थितीत सुधारणा होऊ लागली। श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाले। आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत, घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावनेने केले पाहिजे। पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमणूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्यभावे सेवा केली होती, म्हणून त्यांच्या घरी पूर्व पुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरणकमलं त्यांच्या घरी विसावली होती। चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता, कारण देवादिकांना सुद्धा ज्यांच्या चरणांचे दर्शन घेणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते। ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात, बद्ध जड जीवांचा उद्धार होतो, जीवाला मोक्ष प्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन धारण करून कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्याच्या बिंदू रूपाचे ध्यान करून, ओम हवन करून, भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो। असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज 18 विश्वे दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाचा भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय कामधेनू रूपानेच आले होते। इति श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण। ओम नमो श्री स्वामी समर्थाय। आहारम भक्ष्य भोज्यम च नैवेद्यम प्रतिगुह्यताम असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडबोळी अथवा आपल्या घरात जे अन्न शिजलेले असेल, जे आपण स्वयंपाक केलेला असेल, त्या अन्नाचा नैवेद्य आपण स्वामींना अर्पण करावा। नैवेद्याकरिता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा तुळशीपत्राने नैवेद्या सभोवती पाणी फिरवावे व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे। वरील मंत्र जर आपल्याला येत असेल तर ठीक आहे, नाहीतर नैवेद्य समर्पयामी असं म्हणून स्वामींना आपण नैवेद्य दाखवू शकतो। नंतर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम उत्तरापोषणम समर्पयामी, हस्तप्रक्षालनम समर्पयामी, मूकप्रक्षालनम समर्पयामी, करोद्वर्तनार्थ चंदनम समर्पयामी असे म्हणून श्री स्वामींच्या मूर्तीला चंदन लावून 1 पळी पाणी तामनात सोडून नमस्कार करावा। त्यानंतर श्री स्वामी समर्थांची आरती करावी, असे स्वामींची पूर्ण पूजा करावी। त्यानंतर उत्तर पूजा कशी करावी ते आपण पाहूया। व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा। स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात। मंत्र असा आहे, यांतु देवगणाः सर्व पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्ध यर्थ पुनरागमनायच। हा मंत्र येत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आणि ते अक्षता आपण त्याच्यावर टाकायचं। त्यानंतर निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बुंद्याशी ठेवावे। पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी। घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद करावा। प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात जाऊन किंवा मंदिरात जाऊन दानपेटीत टाकावी। आता व्रताचे नियम काय आहेत ते आपण पाहूया। सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे। दिवसभर उपवास करावा। उपवासात फळं आणि उपवासाला चालणारे पदार्थ खाल्ले तरी चालतात। नंतर संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा। स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सूर्यसूतक आल्यास व्रताचरण करू नये, उपवास मात्र करावा। जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे।
काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये। दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत जरूर करावे। व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा। तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे। व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवले तरी चालते। हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुला मुलींनाही करता येते। सहपत्नीक केल्यास अधिक उत्तम, त्याचा फायदा जास्त मिळतो। रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवता आले तर ठेवावेत, नाहीतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप जरूर करावा। 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा, मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी, गाईला चारा घालावा, कुत्र्याला पोळी द्यावी, गरिबाला शिजलेले अन्न द्यावे। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। त्यांनासुद्धा याची माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा याचा पूर्णपणे फायदा घेऊ द्या। मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।